नमस्कार. आपण पाहत आहात मराठी रोकठोक न्यूज चॅनल. या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष झेडे. आज आपण आहोत ग्रामपंचायत निराशिव तक्रारमधील वार्ड नंबर 5 मध्ये आणि 5 वार्डमध्ये जे गटरीचं काम झालेलं आहे ते बनगर वस्ती ते वाडीपर्यंत आणि वाडीत आल्यानंतर एक बहुजन समाजातील नंदकुमार ढावरे यांच्या शेतापर्यंत ते गटर आणलेलं आहे आणि गटर आणलेलं असताना ते उघड्यावर आहे आणि आज बघतोय आपण की गेली 7 महिने या शेतात काय अवस्था झाली. शेती नापीक व्हायच्या मार्गावर आहे. पाण्याचा सगळा पाणी सगळं जे बनगर वस्तीपासून येतं आहे ते सगळं पाणी ह्या वावरात उतरतं आहे आणि तिथून पुढचं गटराची लाईन आहे ती पूर्ण झालेली नाही आणि असे असताना या माणसाचं जवळजवळ 3 पिकं बुडलेली आहेत आणि याला जबाबदार कोण? जर आपण म्हणतो की गावच्या विकासासाठी गावची बदनामी नको व्हायला, चांगलं काम करावं. तर चांगलं काम करायचं आहे तर मग तुम्ही हे असं दुसऱ्याचं नुकसान करताय. मग हे दिसत नाही का तुम्हाला? मग ह्याच्यात गावची बदनामी झाली, तर मग नक्की आपलं म्हणणं काय आहे? मग हे जे आज पाणीमुळं ह्या लोकांची जमिनी नापीक झाल्यात, याला जबाबदार कोण आणि याची भरपाई कोण देणार? तर आपण त्यांच्या ज्या काय व्यथा आहेत नंदकुमार ढावरेंच्या, ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. मी नंदकुमार पांडुरंग ढावरे वार्ड नंबर 5मध्ये राहत असून मी अल्पभूधारक शेतकरी आहे. गेली 7 महिने ते 8 महिने झाले माझी जमीन नापीक झालेली आहे. कारण ग्रामपंचायतीने गटाराचे काम केले ते माझ्या शेतामध्येच आणून सोडलेले आहे. पुढील कारवाई करण्यासाठी मी त्यांना पत्रव्यवहार केला होता, परंतु त्यांनी तो पत्रव्यवहार असाच हसण्यावर घालवला आणि त्यांना मी सांगितलं होतं की माझं काम करा, कारण माझी 3 पिकं गेलेली आहेत, माझं नुकसान झालेलं आहे. कारण माझं कुटुंब हे आमच्या शेतीवरच अवलंबून आहे आणि त्यामुळे मला मानसिक त्रास देण्याचं काम ह्या ग्रामपंचायतीने केले आहे. आणि ह्या ग्रामपंचायतीमध्ये आमच्या वार्डामधील 3 मेंबर आहेत, त्यांच्याकडे सुद्धा तक्रार केली, परंतु ते सुद्धा लक्ष देत नाहीत. कारण ते सांगतात की आमचं कोण सरपंच ऐकत नाही, उपसरपंच ऐकत नाहीत, आम्ही कशी कामं करायची. तर त्यांना माझं एक आव्हान आहे की तुम्ही उभं राहू नका, पुढच्या वेळेस कामं होत नसेल सामाजिक तर उभं राहण्याचं काम करू नका. कारण तुमच्या या असल्या राजकारणामुळे एखाद्याचा बळी जाऊ शकतो. अशी ही परिस्थिती माझ्या वाट्याला आलेली आहे. आज माझं कुटुंब आज याच्यापासून शेतीपासून वंचित राहिलेलं आहे. मी काय करायचं? कारण मी त्यांना ग्रामसभेमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला होता की माझं काम करा, पण त्यांनी काम केलेलं नाही. कारण करू करू सांगतात. गावातील बरेचसे मान्यवर मंडळी माझ्या शेतामध्ये येऊन गेली, त्यांनीसुद्धा परिस्थिती पाहिलेली आहे. परंतु ही परिस्थिती पाहूनसुद्धा त्यांनी सांगूनसुद्धा गावातल्या राजकारण्यांनी सरपंचाकडे तक्रार केली, उपसरपंच राजेश काकडे यांच्याकडे तक्रार केली, परंतु त्यांनीसुद्धा नंदो मी आज करतो, उद्या करतो, परवा करतो, आजपर्यंत 7 ते 8 महिने झाले हाच शब्द त्यांनी चालवला आहे की त्यांचे काम करण्याची प्रवृत्ती नाही. आणि खरं सांगायचं म्हणजे त्यांना ग्रामसभेमध्ये सुद्धा मी पत्रक व्यवहार केलेला आहे. मी 26 जानेवारी दिवशी मी उपोषणास बसणार आहे असं पत्रव्यवहारसुद्धा त्यांच्याकडे केलं आहे. आता येत्या 26 तारखेला मी उपोषण करणार आहे. त्या अगोदर जर माझे काम केलं तर ठीक, नाहीतर माझं उपोषणाचं आहे मी त्या ह्याच्यावर ठाम आहे. कारण माझे शेजारीसुद्धा आहेत, त्या पाण्यामुळे गटार झालेलं आहे, जीवनास हानी आहे, मच्छर होतात, सगळं होतं इथं. इतकी साम्राज्ञ आजारी पडलेले आहेत लोक. ह्या ग्रामपंचायतीचं जाणून बुजून आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा झालेला आहे. का असं करतात ही मला काय सांगता येत नाही, परंतु त्यांनी काम करावं. कारण आम्ही ग्रामपंचायतीमध्ये आमचे कुठलीही थकबाकी ठेवत नाही. पूर्णपणे आम्ही ग्रामपंचायत सहकार्य करत असतो. आमचं फक्त एकच उद्देश आहे की मला जाणून बुजून त्रास देऊ नका, कुठल्याही शेतकऱ्यांना त्रास देऊ नका. कारण आपल्यामुळे बरेचसे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. तर आपण याच्याकडे लक्ष द्या, एवढं मला सांगायचं आहे. झालं माझी जमीन पडीक आहे, त्याच्याकडं कोणाचं गाववाल्यांचं लक्ष नाही, राजकारणामुळं दुर्लक्ष करतात. तरी त्यांनी जाणून बुजून हे केलेलं आहे. त्याच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे आणि माझं काम हे झालं पाहिजे. नाही झालं तर आम्ही उपोषणाला बसणार आहे, ही तुम्हाला ठाम सांगतो. नमस्कार. माझं नाव दत्तात्रय राजेंद्र पातोळे, निराशिव तक्रारवाडी. मी राहणार निराशिव तक्रारवाडी. मी अंध व अपंग 100% असताना आमच्या घरात 4 अपंग आहेत. तर आम्ही ह्याच्यात करायचं काय? आमच्या घराखालनी गटरी गेलेली आहेत. आमची जागा असून आम्हाला टाकी टाकून द्यायला, आम्हाला रोड नाही जायला यायला. आमचं पावसाळ्यात हाल होत्यात. पाण्यात यायचं जायचं का? आमच्या संडास बाथरूम
त्यासाठी टाकीसुद्धा टाकून देईनात कोण माणसं. आणि ह्याची दखल बी कोणी घेईनात. आमच्या घराखाली गटरी डिरिंग लाईन गेली तरी ग्रामपंचायतवाल्यांना सांगितलं तरी काहीच नाही. नाणीचा खर्च मोरीचा खर्चसुद्धा दिलेला नाही. ह्याच्यावर काय करायचं? जर गटरी पडीक आहे, जर ह्याच्यावर नाही उपाय झाला तर आम्ही ह्याच्यावर उपोषणाला बसील. आमची जमीन आज कित्येक 2-3 पिकं आमचे गेली. त्याला जबाबदार ग्रामपंचायत. त्यांनी पाणी सोडले. आम्ही किती वेळा त्यांच्यावर हे केले पण तिने कुणीच काय हे कराना. कुणीच दखल घेईना. आमची आज 2-3 पिकं बुडली. आमचं सगळं आजीवन त्या शेतीवरच आहे. रोगराई वाढली, माणसं आजारी पडायला लागले. सर्व पत्रकारांना माझी परिस्थिती समजून सांगितली होती, परंतु कोणीही त्याची दखल घेतली नाही कुठल्याही पत्रकारांनी. आणि ह्या मराठी रोकठोक चॅनल्स सुभाष जेदे आणि सचिन मोरे यांनी माझ्या इथं येऊन माझी दखल घेतली आणि त्यांनी जे दखल घेऊन चांगलं काम करण्याची प्रवृत्ती त्यांची आहे. असे रोकठोक चॅनलला माझ्या कुटुंबातर्फे आणि मी त्यांचं आभार मानतो. आणि त्यांनी असे धडाडीचे काम करावे आणि कुठंतरी न्याय देण्याचं काम ते रोकठोक चॅनल करत आहे. तर आपण सर्वांनी रोकठोक चॅनलला सरप्राईज करा आणि त्यांचं मी माझ्या कुटुंबातर्फे आभार व्यक्त करतो. थांबतो.